थोडीफार छोटी छोटी शॉपिंग करणार आहोत. मला तर काहीच आयडिया नाही कारण आम्ही कधी अगोदर पर्शियन क्युझिन ट्राय नाही केलेला. क्रीमी आणि प्लस तिखट पण आहे थोडं आतून. गुड मॉर्निंग. आजची मॉर्निंग सुरू होते ह्या ABC ज्यूस पासून. तशी रोजच होते, कधी कधीच मी स्किप करते, नाही तर रोज पितेच ऑलमोस्ट. तर आज संडे आहे आणि आज काहीतरी वेगळा ब्रेकफास्ट करूया म्हणलं, म्हणून मग आज काहीतरी वेगळं नाचणीच्या पिठाचं, जे उन्हाळ्यासाठी खूप चांगलं आहे ना शरीराला, म्हणून मग नाचणीच्या पिठाचं धिरडं बनवते. सोबत दह्यासोबत खाणार आहोत आम्ही आज. तर तुम्हाला पण रेसिपी दाखवते. 4 होतील असंच बनवणार आहे. मग मी एवढी 1 वाटी नाचणीचं पीठ घेते, एवढा चमचाभर रवा टाकते, थोडंसं तांदळाचं पीठ आणि पाव वाटी बेसन. आणि मग ॲड करायची त्यात मिरची, मग कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, मग थोडेसे जिरे आणि थोडे तीळ. मग टाकायची हळद, थोडीशी जिरापूड आणि थोडी धना पावडर आणि थोडासा ओवा टाकायचा. आणि मग सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि मग मीठ आणि पाणी ॲड करायचं. हे बघा खालून कसं सुटतंय, हे छान चिकटत वगैरे अजिबात नाही. बारीक किंवा मीडियम गॅसवर भरपूर वेळ भाजून घ्यायचं आणि मगच उलटवायचं, म्हणजे पलटी करायची. बघा कशी छान जाळी सुटली आहे, मस्त जाळी सुटली आहे. आम्हाला अशी खाताना छोटी छोटी मिरची आलेली आवडत नाही, म्हणून मी मोठ्या मिरच्या टाकल्यात. आणि हे बघा असे दिसत आहेत हे हिरडे, खूप भारी लागतात. तर आता मस्तपैकी नाश्ता झाला आहे. काहीतरी वेगळा नाश्ता केला ना की खूप भारी वाटतं. असं विकेंडला छान काहीतरी वेगळं बनवायला पण वेळ असतो, त्यामुळं मजा आली नाश्ता करायला. नाश्ता करून बराच वेळ झाला आता आणि त्यानंतर मग मी आवरलं, आंघोळ केली. आता आज आम्ही लंचला बाहेर जाणार आहे, तर मग आता 12-12:30 होत आलेत. मग आता आवरणार आणि आवरायला 1 अर्धा तास जाईलच. मग 1 वाजता वगैरे आम्ही बाहेर पडणार आहोत. 1:45 वाजलेत, आवरले आणि आता आम्ही बाहेर पडतोय. कॅम्पमध्ये पर्शियन दरबार हॉटेल आहे, तिथे आम्ही निघालोय. आता आम्ही पोहोचलोय पर्शियन दरबारमध्ये. फर्स्ट टाइमच आलो आहे, त्यामुळे आम्हाला इथले डिशेस वगैरेच इतकं माहीत नव्हतं. खरं तर आम्हाला एका फ्रेंडने रेकमेंड केले म्हणून आम्ही इकडे आलो. असं इकडे एंट्रन्स आहे आणि इथून वरती आलो आहे आम्ही. वरती बसलो. इकडे दोघांसाठी असं सेक्शन आहे आणि इथे चेअर्स बघा कसे आहेत, असे छान वेगळेच आहेत थोडेसे. इथंच आहे असं की कपलला बसण्यासाठी. हां, कपलला बसण्यासाठी असं वेगळं इकडे आहे. येस. आणि इथलेच जे वेटर आहेत त्यांनाच आम्ही विचारले की काय बेस्ट सेलर आहे किंवा कोणती डिश छान आहे, तर त्यांनी सजेस्ट केलं आम्हाला स्टार्टरमध्ये चिकन लेबनन, तर ते आम्ही ऑर्डर केले. आणि मेन कोर्ससाठी चिकन जलंधरी टिक्का घेतले. आता बघूया कसं असणार आहे ते. आम्हाला तर काहीच आयडिया नाही कारण आम्ही कधी अगोदर पर्शियन क्युझिन ट्राय नाही केलेलं. स्टार्टर आलं आहे चिकन लेबनानी, क्रीमी बेस्ट. हां, ज्युसी आहे एकदम, क्रीमी बेस्ट आहे. बघूया आता टेस्ट कशी आहे. मस्त टेस्ट आहे, खूप छान आहे. क्रीमी आणि प्लस तिखट पण आहे थोडं आतून आणि असे ऑल टुगेदर टेस्ट आहे. यम्मी आहे यार, मस्त आहे. छान आहे, खूप भारी आहे. तुझ्या एक्सप्रेशनवरूनच कळतंय. मजा आ गया. ॲक्च्युली आता मेन कोर्स आला आहे चिकन जलंधरी टिक्का मी घेतलेला ना, आणि सोबत मी बटर नान घेतले. प्रीतमने प्लेन बटर नान घेतले. सॉरी, मी बटर गार्लिक नान घेतले आणि प्रीतमने प्लेन बटर नान घेतले. तर प्रीतम तर म्हणतो टेस्ट खूप छान आहे. हे आम्ही आता डेझर्ट ऑर्डर केले, पिस्ताशियो कुनाफा. इथलं हे खूप फेमस आहे म्हणून आम्ही ट्राय करतोय. आम्ही कधीच नाही, आपण नाही खाल्लेला आहे ना कधी कुनाफा. इथली यांची डिश आहे, पर्शियन डिश. पर्शियन डिश आहे. यस, कुनाफा ही आपल्या देशाची नाही, बाहेरची डिश. बाहेरची डिश आहे. बघूया कशी आहे. क्रिस्पी एकदम. क्रीम आहे आणि फर्स्ट टाइम त्याची टेस्ट वेगळीच लागते, नंतर वेगळं लागतं. छान आहे यार, मस्त आहे. का वेगळंच आहे, असं वेगळंच आहे. एक्झॅक्टली. नाईस. ओके. हे आमचं बिल झालं आहे 2263 रुपये. जस्ट आमचं जेवण झालं आता. हे आहे तिथले प्राइसेस या सगळ्या डिशचे जे आम्ही खाल्ले, आणि सगळे डिश आम्हाला खूप जास्त आवडले. सगळेच्या सगळे मस्त होते. आणि हे पिस्ताशियो कुनाफा पण मस्त ट्राय आहे इथलं, खूपच भारी होतं. मजा आली जेवायला.
आणि हा माझा पुण्यातला सगळ्यात फेवरेट रोड आहे JM रोड. आणि त्यात इथे जर गर्दी नसली तर वाव. असं पहिल्यांदा झालं असेल की FC ला पोहोचल्या मला पार्किंगला जागा मिळाली, ते पण रविवारी. आता आलोय आम्ही FC रोडला. थोडीफार छोटी छोटी शॉपिंग करणार आहोत. मग तिथे थोडा वेळ शॉपिंगसाठी गेला आणि मग तिथून नंतर आम्ही गेलो होतो संकेत भाऊजींकडे. तुम्हाला तर सांगितलंच अगोदर. तर संकेत भाऊजींकडे आम्ही एक तासभर होतो. त्यांच्याशी गप्पा मारल्या थोड्याशा. या दोघांनी चहा घेतला, मी काय घेतला नाही, मला काही इच्छा नव्हती अजिबातच. मग तिथून आम्ही निघालो 5 वाजता आणि मग घरी आलो आम्ही 5:30 पावणे 6 पर्यंत. आणि आता वाजलेत 6:45. आल्यापासून तर थोडा वेळ रेस्ट केली, कारण एवढं ऊन होतं ना दिवसभर आणि गाडीवरनं फिरलेलो, त्यामुळे खूप जास्त कंटाळा आलेला. आणि आता आम्ही बनवतोय कॉफी. आणि कॉफी फ्रॉथ करायचं काम प्रीतमला दिलंय मी, म्हणजे त्यानेच घेतलंय ते. बघा आम्ही ही ग्रेव्ही घेऊन आलेलो पार्सल. तर आता ही गरम करणार आहे आणि मग भात लावलाय, कुकर झालाय. आता पांढऱ्या भातासोबत ही ग्रेव्ही खाणार. जेवण झालंय जस्ट. जास्त काही भूक नव्हती त्यामुळे थोडासा भात खाल्लाय आणि चिकनची ग्रेव्ही सोबत. आणि आता मी काढतीये तूप, कारण खूप दिवसांची साईज आठवली होती. आणि हे बघा एवढं सारं लोणी निघलेलं आहे. हे बघा तूप तयार पण झालं. आणि आता आम्ही कॉफी पितोय. टेस्ट करून सांगते तुम्हाला पण कशी झाली आहे ते. वाव, फर्स्ट टाइम बनवली आहे मी. प्रीतमने बनवलेली अगोदर खूप वेळेस, पण मी आज फर्स्ट टाइम बनवली आहे. खरं मस्त झाली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि ट्राय केलीत ना की मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते. तर मग आजचा व्लॉग आता इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.